आपले सर्वांचे लाडके नगरपालिकेचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे माननीय आनंदराव संभाजीराव मनगुंडे दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज पाटील, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शामराव अण्णा पाटील, या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असणारे माननीय रणजित मंत्री साहेब, तालुक्याचे अध्यक्ष विजय बापू पाटील, शहराचे अध्यक्ष शहाजी पाटील, पैलवान भगवानराव पाटील, जाधव, राजेंद्र शिंदे, सुष्मिताताई जाधव, पुष्पलताताई खरात, रोजाताई केणीकर, धनंजय कुलकर्णी, सुनीता देशमाने, मुनील पटवेकर, सुरेंद्र पाटील, संदीप पाटील, सुभाष सूर्यवंशी, दादासाहेब पाटील, अरुण कांबळे, संभाजीराव कचरे, अशोक उरुणकर, विनायक पाटील, संजय पाटील, युवराज पाटील, डॉक्टर अशोक पाटील, मार्केट कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव माळी, अनिल पावणे, अरुणादेवी पाटील, ॲडव्होकेट धैर्यशील पाटील, दिग्विजय पाटील, शंकरराव पाटील, शंकरराव चव्हाण, अमृत पाटील, संग्राम जाधव, शैलेश पाटील, कोमल बनसोडे, विलास पाटील, राजकुमार कांबळे, इंदुराव माळी, संजय पाटील दनी, राजेंद्र देसाई, किरणी पुणेकर, संजय नागमाळे, डॉक्टर संग्राम पाटील, सचिन कोळी, सुनील मनगुंडे, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि उरण ईश्वरपूर या शहराच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या साक्षीनं आज आमच्या मनगुंडे दादांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी पहिली सभा होते. ऊन प्रचंड आहे, इतकं ऊन येत आहे की अनेकांची पंचायत आम्हाला वरून दिसते, पण तरी देखील सकाळी 10:30 वाजल्यापासून इथं तुम्ही आलेला आहात, बसलेला आहात. पोलिसचे बिचारे बराच वेळ उभे होते, पण त्यांनी सावलीचा आसरा घेतला. म्हणजे आपल्याला उन्हाची तीव्रता लक्षात यावी म्हणून मी सांगतो. नाहीतर प्रशासकीय राजवट महाराष्ट्राच्या 230 पेक्षा जास्त नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये, जिल्हा परिषदामध्ये, पंचायत समितीमध्ये चालू होती. गेले 3 वर्ष या सगळ्या संस्थांचा आणि सामान्य नागरिकांचा संपर्क तुटलेला होता. याच्यामधला सामान्य नागरिकांशी संपर्क करणारा जो दुवा असतो तोच यांनी निवडणूक न लावल्यामुळं निर्माण झाला. निवडणूक आयोगाचे आभार यासाठी आहेत की त्यांनी निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळं आज किमान या निवडणुका तरी होतात. या निवडणुका स्वच्छ, चांगल्या, निर्मळ वातावरणात होतील अशी आमची अपेक्षा आहे. महेश पाटलांची 2-3 भाषणं मी ऐकली. त्यावेळी या निवडणुकीत काही गुंड उभा राहण्याची शक्यता आहे, काही तडीपार लोक उभे राहण्याची शक्यता आहे आणि या शहराला अशा लोकांचा विळखा बसू नये ही त्यांची पहिली भूमिका आहे. आज ते पक्ष पलीकडचा सोडून दुसरा आले, त्याच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आणि भूमिका ही आहे की हे शहर गुन्ह्यांच्या ताब्यात जाता कामा नये. मोका लागलेले, आत जाऊन आलेले राजोस पदाने फिरायला लागले,
तुमच्या दारातील मतं मागे टाकले. ज्या पद्धतीने गुन्हे झाले त्याची नोंद या शहराला आहे ती लोक आमच्या समोरच्या बाजूला लोकांच्या मध्ये जाऊन आणि मतं मागतात. सामान्य लोक काही बोलत नाही. रुरल ईश्वरपूरच्या नगरीतल्या सामान्य माणसाच्या सत्सद्य बुद्धीला माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे. हे शहर गुंडांच्या ताब्यात मोक्यात आत गेलेले, बाहेर आलेले, काही वर्ष आत राहिलेले यांचा प्रभाव या शहरावर पडणार नाही याची काळजी या निवडणुकीत मतदानाच्या रूपाने रुरल ईश्वरपूरकर होती असा मला पहिला विश्वास आहे. खरं म्हणजे मागच्या 8-9 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या. त्याच्या आधी या शहरामध्ये भुयारी गटाराची योजना मी मंजूर करू. या शहरामध्ये 24 तास पाणी यावं म्हणून भूमिका आणि मंजुरी त्यावेळी मी आहे. परंतु दुर्दैवाने त्याला आलेला निधी आणि त्यानंतर रस्त्याचा निधी आपण 29 कोटी रुपये रस्त्याला या शहरात आणले आणि तेव्हा त्याच्या व्याजावर बरेच कोटी रुपये झाले. या शहराला युतीचं सरकार आल्यानंतर भुयारी गटाराचं काम पूर्ण करण्यासाठी ज्यांना सरकार सत्ता तुम्ही दिली त्यांना भुयारी गटाराचं काम पूर्ण करता आलं. भुयारी गटारासाठी पैसे आणतात. मी आणलेले 29 कोटी रुपयाचा व्याजासकट वापर करून भुयारी गटाराची कामं काही काळ चालू ठेवली. पण एसपीपीच्या 2 जागा घेता आल्या नाहीत म्हणून त्यांच्याच सरकारने, युतीच्याच सरकारने भुयारी गटाराच्या कामावर स्टे आणला. तो स्टे यांना उठवता आला असता तर आतापर्यंत भुयारी गटाराची योजना पूर्ण झाली असती. स्टे का आला तर 2 एसपीपीच्या जागा घ्यायच्या मध्ये देखील यांना यश मिळालं. आज या रस्त्याची भुयारी गटाराच्या दरम्यानची अवस्था 21 साली काय होती. या शहरातलाच देगलूरमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. या शहराने त्या काळामध्ये डेंग्यूला तोंड दिलं, मलेरियाला तोंड दिलं, सगळ्या प्रकारच्या तापांना या शहराने तोंड दिलं. का या शहरात डासांचं प्रमाण जास्त झालं. भुयारी गटाराचं काम चालू होतं. जमिनीखालच्या पाईपलाईन डिस्टर्ब करत त्या माणसाने काम केलं. आमच्या शहरात आम्ही आणलेलं पाणी 25% विकवायला लागलं, 30% विकवायला लागलं आणि पाण्याचा तुटवडा या शहरात वाटायला लागला. दरम्यान लोकसंख्या वाढली, शहर वाढलं आणि त्याचाही परिणाम आणखी डबल झाला आणि या शहरवासियांना आपल्या नळाला येणारं हमखास स्वच्छ बिस्लरीच्या पाण्यासारखं पाणी गढूळ देखील व्हायला लागलं. त्या सगळ्या समस्येला रुरल ईश्वरपूरकरांनी तोड दिलं. रुरल ईश्वरपूरमध्ये पाण्याच्या योजना 24 तास देणं, या शहराचे रस्ते, पाण्याची योजना आणि भुयारी गटाराचं काम झाल्यावर उत्तमपणाने पुन्हा बांधून घेणं ही भूमिका आमचं सरकार होतं आणि आमच्या हातात नगरपालिका होती त्यावेळी आम्ही मांडली होती. 9 वर्षानं ज्यांच्या हातात तुम्ही सरकार दिलं, या शहर दिलं, त्यांच्या मंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं की यांना निवडून द्या, आम्ही ह्या गोष्टी पूर्ण करतो. काय पूर्ण करतो म्हणजे भुयारी गटार पूर्ण करतो म्हणजे झालं नाही पूर्ण. काय पूर्ण करतो 24 तास पाणी देतो म्हणजे दिलेलं नाही. रस्ते चांगले करतो म्हणजे केलेलं नाही. 9 वर्षाच्या काळात यांना ह्या गोष्टी करता आल्या नाहीत हे चंद्रकांत दादांनी जाहीरपणानं स्टेजवर सांगितलं आणि सांगितलं यांना निवडून द्या, आता इथं पुढारी करतो. मला वाटतं त्यांना विश्वास आहे की आता हे जयंत पाटलांच्या हातात हे शहर जाईल आणि ही सगळी कामं तो करेल. बोलायला काय अडचण आहे. आपलं काम कार्यकर्त्याची पुढं पूर्ण करण्याची जबाबदारी योग्य माणसाच्या हातात आहे.
कुठली नवी गोष्ट या शहरात झाली यादी काढून सांगा. विजय भाऊंच्या काळामध्ये ज्या गोष्टी उत्तमपणे उभ्या केल्या त्या सर्व बाग बगीच्यांची वाचनात लागली. मेंटेनन्स नाही त्या सीओना 10 वेळा फोन करून अहो किमान हिरवं तरी दिसावं गार्डन, काहीतरी पाण्याची व्यवस्था करायला सांगितलं. मधल्या काळात थोडंसं पाणी मारायची व्यवस्था झाली. या शहरवासियांच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष झालं. तिकडं टकलाई नगरपर्यंत आपला जो भाग आहे तिकडं मला आपल्या जाधवताई अडवून म्हणायच्या पाणी आलेलं नाही कुसुमताई त्यावेळी. त्यानंतर टकलाई नगर पासून या शहराच्या अगदी आंबेडकर नगरापर्यंत आंबेडकर नाक्यापर्यंत सगळीकडं पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर पाणी चढेल एवढी पाण्याची योजना आम्ही केली. वास्तविकता पाण्याची योजना दुरुस्त व्हायला पाहिजे आणि अतिरिक्त वाढीव लोकसंख्येला या शहरात पाणी यायला पाहिजे. मधल्या काळात सीओशी बसून अतिरिक्त पाण्याचा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारला पाठवायची व्यवस्था केली. आज दुर्दैवाने राज्य सरकारची परिस्थिती अशी आहे की 52,000 योजना केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण करणार होते. काहीतरी 25 का 28,000 योजना पूर्ण झाल्या. उरलेल्या योजनांसाठी केंद्र सरकारने हात झटकलाय. आता राज्यांनी करावं म्हणून सांगितलंय. आता आपल्या समोर ही जबाबदारी आहे की ही पाण्याची योजना व्यवस्थितपणाने पुन्हा ऑगमेंटेशन जी वाढीव लोकसंख्या आहे त्याचा विचार करून आपल्याला नव्यानं ऍडिशनल पाणी आणावं लागेल. त्याचा प्रस्ताव यापूर्वी आम्ही राज्य सरकारला दिलेला आहे. हा खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत. पण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीचा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा पहिल्यांदा घोषित झाला तो म्हणजे आनंदराव मुलगुंडे. आमच्या मनीषाताई रोटेंचं ऑफिशियल गाव बोलवून तरी चर्चा करायची होती. त्यावेळी जरा लवकर घोषणा करून दादाला फिरायला मोकळीक द्यावी आणि आपण बाकीच्या चर्चा करायला निवांत बसू म्हणून आम्ही घोषणा केली. मुलगुंडे दादांनी कामाला सुरुवात केली. परवा मी इथंच कुठेतरी जात होतो मुलगुंडे दादा सुधारून निघाले. अजून एके ठिकाणी त्यांच्या विजय कुंभारांच्या घरी गेलो. मुलगुंडे दादा बाहेर येताना स्कूटरवर बसला. म्हटलं दादा मला थोडा काँग्रेस कमिटी आणि मग दादांच्या मागे काँग्रेस कमिटीत पोचलो. अतिशय सेफ ड्रायव्हिंग आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे शहर ते चांगलं चालवतील असा माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे. हे यासाठी सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी एका स्वच्छ प्रतिमा असलेल्या संयमी सच्चेपणा असणारा संभाजी मुलगुंडे साहेबांच्या वेळेपासून या घरानं पार्टीशी निष्ठाच ठेवलेली आहे. अशा निष्ठावंताला यावेळी तिकीट देण्याचा निर्णय आपण केला. लोकांच्या मनातला उमेदवार दिला. किती टक्कन शहरवासीय एक होतात ते मी असं या निवडणुकीत बघायला आणि म्हणून आज या शहराला मुलगुंडे दादांच्या नेतृत्वाखाली नवी दिशा मिळेल. खुंटलेला विकास पुढे जाईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं सर्वोत्तम शहर अशी नावलौकिक पुन्हा एकदा या नगरपालिकेच्या पुढच्या 5 वर्षात प्रस्थापित करण्याचं काम मुलगुंडे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू. मी आणखीन एक सगळ्यांना विश्वास देतो की दर आठवड्याला दर महिन्याला नगरपालिकेत येऊन मी दादा बसेल. या शहरातले सगळे प्रकल्प मार्गी लावेल. जे आम्ही आज बोलतोय त्या सगळ्या प्रकल्पाला गती देण्यासाठी मी स्वतः मुलगुंडे दादांच्या कार्यालयात जाऊन बसून त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराच्या या सगळ्या कामांना आम्ही गती द्यायचं काम करतो. खरं म्हणजे आज
शासकीकरणाचा एक प्रश्न आहे. निवडणूक झाल्यावर पहिला ठराव असेल या उरण ईश्वरपूर शहरामध्ये जो दंड शास्ती लावलेली आहे तो रद्द करण्याचा पहिला ठराव आमची पार्टी सत्तेत आल्यावर घेईल. या शहरामध्ये गुंठेवारीमध्ये विनापरवाना घरं बांधण्यात आलेली आहे. त्यावेळी काही आता प्लॅनच 10 वर्ष आणि 8 वर्ष मंजूर जर झाला नाही तर नागरिकांनी कुणाची वाट बघावी. नागरिकांची चूक नाही, पण हा जो शास्ती कर भरायला कुणाचीच उरण ईश्वरपुरात तक्रार नाही, पण कराच्या बरोबर शास्ती लागलेली आहे हे या शहरातल्या नागरिकांना मंजूर नाही. तो रद्द करण्याचा पहिला ठराव विजय कुंभार पहिला ठराव तो आपण नगरपालिकेत गेल्यावर करायला पाहिजे. आज खरं म्हणजे 9 वर्ष सत्ता उपभोगलेली आहे आणि या शहरात आता सत्तेची माणसं आल्यावर माणसं काही बोलत नाहीत, पण हळूच काय म्हणतात लोक, शहर विचारतं रोज आम्हाला, शहर विचारतं रोज आम्हाला, माझा मार्ग कुठे, म्हणजे रस्ता कुठे, माझं उद्यान कुठे आहे. शब्दांनी नव्हे कर्मांनी, शब्दांनी नव्हे कर्मांनी विकासाची खरी दिशा कुठे आहे. नुसतंच बोलगेवेपणा चालू आहे. 9 वर्ष या शहराला काय मिळालं नाही. 2.5 वर्ष सत्ता माझ्याकडे आली, ताकारीचा रस्ता मी केला, इकडं कोल्हापूरला जाणारा वाघवाडीकडे जाणारा रस्ता मी केला, कोलवाट केला, पण जास्त लोकसंख्या ही वापरते. कोलवाट आपल्या उन्हाच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. मी हे यासाठी सांगतोय की याबरोबर जयंत पाटलांनी केलं तिथलं प्रशासकीय इमारतीला पुतळ्यांच्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी विजयभाऊंच्या आम्हाला आठवण होते की ज्या नेत्यांना दूरदर्शीपणाने हे दोन्ही पुतळ्यांसाठी पूर्ण वेळ खुर्ची टाकून इथं बसायचे काम कसं चालले बघायचे. विजयभाऊंच्या खांद्याला खांदा लावून वलमुंडे दादांनी काम केलं. त्या वलमुंडे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही परवा लोकशाही रत्नाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं भूमिपूजन केलं आणि वलमुंडे दादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याची समिती करून त्यासाठी मार्गक्रमण करतोय. कशा पद्धतीचा पुतळा असला पाहिजे हे बघायचं काम आता सांगली महानगरपालिकेत परवा अहिल्यादेवी होळकरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अश्वारूढ पुतळा मी आपल्या 2.5 वर्षाच्या काळात त्या चौकाचं सुशोभीकरण, त्याला निधी, त्याचे सगळे कामं करण्याचं काम आमचे तिथे आबा सरगर म्हणून नगरसेवक आहेत त्यांचा पुढाकारानं आम्ही तिथं केला. तर तिथल्या समितीचे अध्यक्ष आहेत. पुतळा आलाय, पुतळा बसवलाय, तर त्याचं उद्घाटन नवं सरकार आलंय ते त्यांची लोक करतील. सगळे तिथे सर्व पक्ष होईल, काय होईल ते. पण या शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा देखील तेवढाच जबाबदार पुतळा करण्याचं काम भविष्य काळात आपण सगळे करणार आहोत. खरं म्हणजे आपल्या अनेक समस्या आहेत, त्या सगळ्यांच्या प्रचाराच्या दरम्यान बोलू. समस्येला तर तुम्ही दोन देताय आणि उन्हालाही दोन देताय. तुम्ही म्हणाले समस्या लवकर संपवा, कारण आम्हाला ह्या सगळ्या पाठ आहे. नागरिकांना इथल्या गावातल्या समस्या सगळ्यांना पाठ आहे. सगळ्यांनी भोगलेलं आहे, सोसलेलं आहे, त्रास झालाय. घरात डेंग्यू मलेरिया तोंड देण्यासाठी प्रत्येकाच्या घरातले 10-15 हजार रुपये हे डॉक्टरला खर्च झालेले आहेत. असं 10 घरातली 3 घरं 4 घरं अशी आहेत की डेंग्यू झालाय माणूस, चिकनगुनिया झालाय माणूस ऍडमिट, डेंग्यूला माणूस ऍडमिट, मलेरिया झाला माणूस ऍडमिट. एका हॉस्पिटलमध्ये गेल्यावर 10-15 हजाराच्या आत काही बी झालं नाही. आता निवडणुका आल्यावर काही हॉस्पिटल मोफत करतात, पण त्यावेळी काही जेव्हा या शहरात मलेरिया डेंग्यू आणि होतं त्यावेळी काही कुठलं हॉस्पिटल मोफत काही कोणाला देत नव्हतं. आज खरं म्हणजे उरण ईश्वरपूर हे नाव करताना
इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केले. आमचे बाळासाहेब पाटील धनी इथं उपोषणाला बसले का? पूर्णाचं नाव हे सरकार नसतं. उपोषण केल्यावर 2 मंत्री आल्याने सांगितलं उद्या करतो. परवाच कॅबिनेट आहे. लक्षात आल्यावर मी जेवढे पुण्याच्या आणि मुंबईच्या मध्ये होते, प्रवासात होते, त्यांना म्हणते या राज्यपालांची भेट मिळाली, भेटू. आम्ही 7-8 जण गेलो. नाना तुम्ही होता. आम्ही निवेदन दिलं. राज्यपाल म्हणजे ताबडतोब सांगतो म्हटले राज्य सरकारला उरण ईश्वरपूरचाच प्रस्ताव दिलेला जायला पाहिजे. त्याच्या आधी ईश्वरपूरचा प्रस्ताव गेला. राज्यपालांनी ते निर्देश दिले असते. आम्ही भेटलो आणि ते राज्यपाल, या राज्याचे राज्यपाल देशाचे उपराष्ट्रपती झाले. शहाजी बापू खंडेराव नाना भेटल्यावर त्याला किती मोठा लाभ झाला होता. त्यामुळं ईश्वरपुराला आधी उरण नाव जोडायचं घ्यायचे. इलेक्शन आलं म्हणून ते इलेक्शन शिवाय काहीही सत्तेत असणाऱ्या लोकांना सुचत नाही. इलेक्शन आले की जागे होतात, इलेक्शन गेले की विसरतात. आणि म्हणून या निवडणुकांच्या आधी एक गॅजेट राज्य सरकारने काढलं. पण जेव्हा या ईश्वरपूरच्या नावात उरण ईश्वरपूर पिन कोड नंबर अमुक असं पोस्टाचं फायनल ऑर्डर होईल, त्यावेळी नकाशावर उरण ईश्वरपूरमध्ये पूर्णाचं नाव समाविष्ट होईल. पूर्णाच्या लोकांची दिशाभूल करायची गरज नाही. महाराष्ट्रातून देशातून कुठला टपाल असं असेल तर ते पिन कोडवर येतं. जोपर्यंत पोस्टाचा निर्णय होत नाही पिन कोडचा, तोपर्यंत या नाव बदलाचं काम अपुरं आहे. याची तुम्ही सगळ्यांनी घेऊन घ्या. तर म्हणजे सगळ्यात चर्चा होतील. आता निवडणुकीत मी तुमचा वेळ घेणार नाही. म्हणजे सगळं काम करत असताना ज्यांच्या हातात ते सरकार होतं, इस्लामपूर शहर किंवा उरण ईश्वरपूर आता त्याचं नाव केलंय, त्यांना अपयश आलं. त्यांना हे शहर चालत आलं नाही. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यासाठी एक भोंगळ कारभाराचा पंचनामा म्हणून कुणीतरी पुस्तिका काढली आहे, सगळ्यांना वाटलेली आहे. सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहाजी बापूंनीच वाटलेली दिसते, तेच प्रकाशित दिसते. हा भोंगळ कारभार जो आहे 9 वर्षाचा, ते आपण सगळ्यांनी सोसलेला आहे. त्याच्यातून शहर मुक्त करायचं असेल तर महाविकास आघाडीला, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला आपण प्रचंड बहुमतानं वॉर्डात पण आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी देखील विजयी करण्यासाठी प्रयत्न करावा. शेवटी निवडणुका आहेत. त्या सगळ्या निवडणुका या आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. एक आणखीन एक कागद प्रकाशित करण्यात आलेला दिसतोय. शपथनामा जो होता त्याचा पंचनामा. आणि सगळ्या नाहीला टीका आहे. होय, काहीच नाही. घोषणा केल्या दर्जेदार रस्ते तयार करणार, काही झालं नाही. गटार बांधून देणार, काही झालं नाही. रस्त्याचे दिवे, पेईंग ब्लॉक, भुयारी गटार व्यवस्था करणार, झाले नाही. 24 तास पाणी झालं नाही. पार्किंगची सोय करणार, झाले नाही. शिक्षणाच्या विकासासाठी उरण इस्लामपूर पॅटर्न तयार करणार व शिक्षण मंडळ स्थापन करणार, झालं नाही. पण त्यात शिक्षणापेक्षा गुंडगिरीला जास्त प्राधान्य देणार हे मुद्दा त्यांचा काही त्यांनी जाहीर केला नव्हता. पण ते करून दाखवलं. मुलं शाळेत जायच्याऐवजी व्यसनाधीन करण्याचं काम काही लोकांच्या नेतृत्वाखाली चाललंय. नागरिकांचा नगरपालिकेतर्फे आरोग्य विमा काढणार, झालं नाही. नवजात मुलीची नावे ठेवणार, झालं नाही. नवजात बालकाला लगेच आधार कार्ड देणार, झालं नाही. अत्यावश्यक भाजीपाला आणि मटन मार्केटची उभारणी करणार, झालं नाही. अन्याय विकास आराखड्यात बाधित झालेल्यांना योग्य संरक्षण देणार, झालं. तुम्हीच विचार करा. या सगळ्या गोष्टी पुढच्या 5 वर्षात करण्यासाठी प्रत्येक वॉर्डामध्ये सक्षम उमेदवार देणे
आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आमच्या आनंदराव मनोहरेंना विजयी करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊ. मी महेश पाटील आणि विजय कुंभार आणि एल.एन. शहा शेट्टी यांचं आणि अरुण सिंगसाहेब यांचं पक्षात स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की प्रत्येक प्रभागामध्ये 2च उमेदवार आहेत, एक स्त्री आणि पुरुष. काही ठिकाणी तुमच्या मनासारखं होईल, काही ठिकाणी होणार नाही. आजपासून आम्ही निर्णय करू आणि उद्या त्याची घोषणा योग्य वेळी होईल. माझी विनंती आहे की कितीतरी तास याच्यावर आम्ही खर्च केले. सगळ्या स्पॉन्सचा विचार करून निर्णय ज्यावेळी होतो त्यावेळी आपल्याकडे जे ऑप्शन असतात त्याचा बेस्ट ऑप्शन चूज करतो. म्हणजे कुणाला मिळाली नाही गैरसमज करू नका की तुमची उमेदवारी रिजेक्ट झालेली. तुम्ही सगळ्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. मी प्रत्येकाला व्यक्तिगत भेटलेलो आहे, सगळ्यांशी चर्चा केलेली आहे आणि माझी विनंती आहे की निर्णय जाहीर झाल्यावर सर्वांनी पक्षाच्या कामासाठी झोकून द्या. हे शहर दुरुस्त करण्यासाठी तुमच्या मनासारखा एखादा उमेदवार नसेल तरी मला माझी जबाबदारी असेल, मला माफ करा. पण सगळ्यांनी म्हणून ताकदीनं या शहरावर आलेलं हे अरिष्ट दूर करण्यासाठी, या शहरावर 9 वर्ष जे संकट आलेलं होतं ते दूर करण्यासाठी या निवडणुकीचा फायदा आपल्याला होईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा उन्हाची वेळ असताना सावली तर अनेक जण आहेत, पण उन्हात पण बरीच लोक थांबलेली. ऊन आलं की माणसं जातात, सावली आली की माणसं गोळा होतात. सध्या आम्ही उन्हात आहे, त्यामुळं उन्हाची संख्या देखील एवढी मोठी असणं ही काही सोपं काम नाही. पण या शहरामध्ये अनेक लोक बेघर आहेत. आमच्या काळात आम्ही घरकुलाची योजना आणली, अनेकांना घरं मिळाली. ज्यांनी या शहरामध्ये घरकुलं नाही त्यांनी अर्ज केलाय नगरपालिकेकडे. त्यांना न्याय देण्यासाठी जसं मी शास्त्री कर रद्द करण्याचा पहिल्या करार आम्ही निवडून आले असं सांगितलं, तसाच दुसरा प्रयत्न आमचा प्रामुख्यानं राहील, तो म्हणजे घरकुलासाठी जागा मिळवणे आणि घरकुल उभा करण्याचे प्रस्ताव देणे. आणि या शहरातल्या प्रत्येकाला असं उन्हात पावसात थंडीत बाहेर झोपावं लागणार नाही किंवा भाड्याच्या घरात राहावं लागणार नाही. त्यांना त्यांच्या हक्काचं घर देण्याचं काम देखील पुढच्या 5 वर्षात करायचंय. आणि प्रचंड ताकीद केल्यावर एकसंघपणाने ही नगरपालिका चालली तर आपण पुढे जाऊ. पुढच्या बाजूला अनेक गट आहेत, एवढे गट आहेत आणि काही मुलांचा त्या उमेदवारीवर प्रभाव पडायला लागला. त्यामुळे अनेक गट आहेत. त्या गटांच्या मध्ये जागा वाटपात एकमत होईना झाले, जागा वाटपाचे निर्णय होईना झाले. एक नाही 3 पक्ष एकत्रितपणानं बसून देखील जागा वाटपाचं जमना झाले. काय होईल ते त्यांना लक्षात. पण आम्ही एकसंघपणाने आज आमचं पॅनल उद्या जाहीर होईल. एकसंघपणाने आमच्या मलगुंडे दादांच्या तुतारीच्या मागं आपण सगळ्यांनी उभा राहायचंय. वॉर्डात तुतारी घराघरापर्यंत पोचली पाहिजे आणि त्यासाठी आपण एकसंघपणाने काम करायला सुरुवात करू. तुतारी हे आपलं चिन्ह आहे. आमचं मनीषाताईंशी बोलणं झाल्यावर तो निर्णय होईल. बहुतेक सगळीकडे तुतारी जे चिन्ह आहे ते चिन्ह शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावीपणाने काम करावं आणि घरात जाऊन रस्त्यावरचा प्रचार कमी करा आणि घरातला प्रचार जास्त करा आणि आपल्या वॉर्डाला विजय करण्यासाठी, या शहराला पुन्हा एकदा पूर्ववत दुरुस्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रातलं एक आदर्श शहर म्हणून या शहराला पुढे आणण्याचं काम मलगुंडे दादांच्या नेतृत्वाखाली करण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद त्यांना द्या एवढीच अपेक्षा या निमित्तानं करतो. अनेक सभा होतील त्यावेळी आणखी पुढचं बोलू.
पण तुम्ही सगळे त्यांचं व्याप सोडून सकाळच्या वेळी या ठिकाणी रविवारच्या वेळी घराच्या बाहेर रणजितदादा मंत्री आले म्हणजे मी या नादाला फारसं न लागता आपलं एक मार्गी ज्यांनी जीवन पद्धती अनुसरली आहे त्यांच्यासारखे अनेक लोक आहेत की त्यांनी आज पुन्हा तानात इथं सकाळी 10:30 वाजल्यापासून हजेरी लावली. त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. तुमचे कष्ट वाया जाणार नाही हा विश्वास त्या निमित्ताने देतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.